राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं। 50 वर्षांच्या संघर्षानंतर ओबीसींना आरक्षण मिळालं, मात्र आता काहींना आरक्षण कशा करता हेच कळत नाहीये असं म्हणत त्यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला। आता अभ्यास नसलेले नेते निर्माण झालेत आणि आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही असंही ते म्हणाले। ओबीसी सुद्धा राजकीय नुकसान करू शकतात असा इशारा छगन भुजबळांनी दिला। ओबीसींकरता अखेरपर्यंत लढणार आहे असं ते म्हणाले। तसंच मुंबईत 3 कोटी येतात की 3 लाख असं म्हणत त्यांनी मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर टोला लगावला। या राज्यामध्ये इतर समाजाचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे। मराठा समाजातील लोकांना सुद्धा हे मान्य नाहीये। मराठा समाजाचे लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्या। मराठा समाजाचे सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण द्या। परंतु ज्यांचा अभ्यास नाही असे काही नेते निर्माण झालेले आहेत, ज्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही, ज्यांना असं वाटतं की आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम आहे, ज्यांना असं वाटतं की उद्या आरक्षण मिळालं तर 100% आपल्या मुलांना ज्या नोकऱ्या फटाफट लागल्याच 1 महिन्याच्या आत, असं नाही हो। ओबीसी मेळाव्याला जो विरोध करत असतील किंवा ओबीसी विरोधातील मेळाव्यांना जे जास्त सपोर्ट करत असतील त्यांचं सुद्धा राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात। पण मग दुहेरी भाग आहे तो। आता कुणाला काय आवडतंय, कोणाचं काय कॅल्क्युलेशन आहे ते बघतील। आता जर 12 कोटी जर लोकसंख्या असेल तर 20% म्हणजे किती झाले? 2.5 कोटी झाले। त्याच्यामध्ये अर्धे कुणबी आहेत की नाही, ते पण ओबीसी, म्हणजे किती झाले? 1.25 कोटी। आणि हे सगळे 1.25 कोटी लोक जे आहेत आपलं संपूर्ण काम धंदा रोजी रोटी सोडून मुंबईत येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचं बघू 3 कोटी येत आहेत का 3 लाख येत आहेत ते समजेल। आता मी नाही, मी ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे। सरकार बिरकार तिकडे, आज इथे मी आलोय ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून आलोय, कार्यकर्ता म्हणून आलोय आणि सभा घेतोय तो कार्यकर्ता आहे म्हणून। सरकार होतं जे त्यांना विचारायचं। मुंबईतील मरीन ड्राईव्हचा परिसर हवाई दलातील विमानं आणि हेलिकॉप्टरच्या आवाजानं दणाणून गेला। जनतेमध्ये संरक्षण दलाबद्दलची आवड वाढावी, अधिकाधिक लोक संरक्षण दलाच्या सेवेत दाखल व्हावीत या उद्देशानं 2 दिवसांच्या चित्तथरारक हवाई कसरतींचं आयोजन भारतीय हवाई दलानं केलंय। हेलिकॉप्टरची सारंग टीम आणि लढाऊ विमानांची सूर्य किरण टीम यांनी प्रात्यक्षिकं सादर केली। हवेत सूर मारणे, विविध रंग उधळत वेगानं कसरती करणे यावेळी बघायला मिळालं। सुखोई MKI हे लढाऊ विमान तर बहुउद्देशीय मालवाहू विमान C-130 विमानानं कसरती केल्या। आकाशगंगा पथक आणि C-130 विमानाद्वारे फ्री फॉल आणि पॅराशूट प्रात्यक्षिकांसह विविध प्रकारच्या हवाई कसरतींचं सादरीकरण करण्यात आलं।